हाय फ्रेंड, यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर हळूहळू शिकावं तर लागणार ना, यूट्यूब चॅनल चालू केले तर. आता तुमची साथ मिळाली तर अजूनच चांगलं आहे. चला, तर आज मी बनवलं होतं चिकन रोल आणि चिकन फ्राय राईस. आज एवढा राडा झाला आहे ना माझ्या किचनमध्ये, बापरे, सगळं किचनच खराब झालं आहे. तर हा माझा फ्राय राईस होता, तो मी काढून ठेवला फ्रीजमध्ये. आणि आता किचनमध्ये जो पण कचरा आहे ना, तो मी एका पिशवीमध्ये जमा करते. ती पिशवी कचऱ्याची आहे माहिती आहे मला, पण ती पिशवी एवढी कचऱ्याची आहे तर तुम्हाला हैराण वाटेल, एवढा मोठा कचरा निघाला आहे, बापरे. पण तसं नाही आहे. ते मी कोथिंबीरची जुडी होती ती निवडली होती. त्याच्यानंतर चवळीची भाजी होती ती पण निवडली होती. मग त्याचे ते देठं होते ना, त्यामुळे ते पिशवीमध्ये कचरा जमा झाला. मग आणि थोडाफार मग तेलाची पिशवी फोडली होती. तर असे काही ना काही आईस्क्रीमचे पाकिटं असं तसं. तर ते सुका कचरा आहे. तर आता त्याच्यामध्ये सगळं मी कचरा एकसाथ जमा करते. म्हणजे पिशवीमध्ये जमा झाला की मग तो टाकायला जरा थोडंसं बरं पडतो. ओला कचरा असू दे नाही तर सुका कचरा पिशवीमध्येच जमा करायचा. मला जमतच नाही की असंच टाकलेलं. तर मी तो पहिला पूर्णपणे पिशवीमध्ये गोळा केला आहे. तर मी पहिला आहे ना, गॅसच्या ओठावर जो पण कचरा असेल ना, तो मी एकसाथ जमा करणार. पूर्ण जे काही कांद्याचे पात वगैरे जे काही कचरा वगैरे असेल ना, तो मी पहिलाच जमा करणार. आणि तो मी जमा केल्यानंतर आणखीन जरा थोडं सोपं पडतं, कारण पूर्ण भांडी जर समजा एकसाथ, खूप जणांना सवय आहे ती भांडी आहे ना एक एक घासून वरती काढून ठेवायची, पण मला तशी सवय नाही आहे. मी पहिला पूर्ण भांडी जमा करते. पहिला गॅसचा ओठा पुसते, गॅस पुसते, गॅसच्या म्हणजे गॅसच्या साईडला जे टाईल्स आहेत ते पुसते. तो गॅस एकदा साफ झाला ना, तर मग जरा थोडंसं मग भांडे वरती पण काढून ठेवले घासलेले, तर ते बरे पडतात. मग ते भांड्यांच्या टोपात ठेवण्याची गरज नाही भासत. ते तिथेच जर समजा थोडीशीच भांडी आहेत तर तिथेच ठेवली की लगेच नंतर थोड्या वेळात लावता पण येतात. म्हणून मी काय करते, पहिला सगळं साफ करून घेते. आता मी करते पहिला गॅस साफ. गॅसला एवढा तेलकटपणा लागला आहे ना, एवढा तेलकटपणा लागला आहे की अतिशय तेलकटपणा लागला आहे. आता हे तेलकटपणा काढण्यासाठी पहिला मला सर्फ एक्सेलने पहिला टाकावं लागेल. ते सर्फ एक्सेल टाकलं ना की म्हणजे थोडा निरमा असा असेल ना, तर त्याच्याने ना तेलकटपणा पटकन जातो. आता कधी पण काहीही बनवायचं असेल ना, विम बारने तर जातो, पण थोडंसं ना त्याच्यात निरमा टाकला ना, तर ते सगळं तेलकटपणा एका झटक्यात निघून जातो. म्हणून मी ते सर्फ एक्सेल आहे माझ्याकडे, तर मी ते थोडंसं हे करते आणि पूर्ण गॅस साफ करते. तो गॅस साफ झाला ना, बघा सगळं तेलकटपणा पहिला मी म्हणजे लावून घेते. तो तेलकटपणा निघतो. मग ते जरा थोडंसं ब्रशनी घासता येणार. ह्याच्यात घेतलं मी पाणी आणि ब्रश. ते गाणं आहे माहिती आहे, अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा मला आळस आलेला आहे. तर कधी कधी आपल्याला आळस येतो, पण आपलंच घर आहे, साफ तर ठेवायलाच पाहिजे ना, बरोबर की नाही. चाललंय माझा गॅस. काय काय झालं ना, मध्ये ना म्युझिक लावतात. मी विचार करते, ते म्युझिक न लावता जर समजा मी तुमच्यासोबत बोलत राहिली तर तुमचे कमेंट्स पण येतील. मग तुमचे कमेंट्स नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुमच्या कमेंटचे उत्तरं पण देत राहीन.
तर मला असं वाटतं की म्युझिक न टाकता मी तुमच्यासोबत बोलतच राहो आणि ना मला असं वाटेल की ना मस्त मला ना तुमच्यासारखे फ्रेंड मिळतील मला बोलायला. मग आपण कसं असं बोलू शकतो ना, तुम्ही मला प्रश्न विचाराल, मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देईन. हां, माझ्याबद्दलची माहिती अजून मी काही तुम्हाला सांगितली नाही आहे, पण थोडेसे सबस्क्राईब मिळू द्या. थोडंसं लाईनअप होऊ द्या. मग तर तुम्हाला माझ्या लाईफची सगळी स्टोरी सांगेलच. हळूहळू अजून वेळ आहे. तर हा झाला आहे माझा गॅस घासून मस्त. झाला ना चकचकीत मस्त. म्हणून पहिला भांडे घासण्याच्या अगोदर पहिला गॅस पुसून घेतला, धुवून घेतला आणि जे काय असेल त्याच्या खालचं पाणी वगैरे ते सगळं झारून आता सगळं मी बेसिनमध्ये पाणी टाकणार. बोलताना मला कधी कधी चुकते, पण ट्राय तर करावंच लागेल ना. यूट्यूब चॅनल चालवायचं आहे म्हटलं तर हळूहळू शिकायला तर पाहिजे. हां, थोडं चुका होतील, तुम्ही तर सांगायला आहातच. काय जण कमेंट्स कसे करतात हे तर मलाही माहिती आहे, पण आता त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हटलं तर कसं होणार ना. बघू पुढे काय होते काय नाही होत. चला मग आता भांडी घासून घेऊया पटापट. गॅसचा ओटा तर पुसून घेते पहिलं मी. तुम्ही तुमच्यापैकी किती जणांचे यूट्यूब चॅनल आहेत मला कमेंट्स करून सांगाल का? माझ्या व्हिडिओला लाईक कराल का प्लीज? एक सबस्क्राईब मिळाल्यामुळे मी एवढी खुश झाली होती. पण त्याच्यानंतर सबस्क्राईबच नाही होत ते. तर मी विचार केला की यूट्यूब चॅनल बंद करू का? तब्बल 4 महिन्यानंतर मला परत असं वाटलं की नको, आपण चालू ठेवूया, बघूया तर सही. हो भरलं आता पाणी. आता त्याचा तर उपाय माझ्याकडे आहेच. तिथे जाळी लावली ना तरी पाणी साचतंय. कचरा जाऊ नये म्हणून जाळी घासून काढते, त्याला जाळी लावते, तरी पण काय माहिती का पाणी साचतं. ठीक आहे, पाणी तर काढावंच लागणार ना. झालं, हे आहे समुद्र आणि हा आहे त्याचा उपाय. कधी कधी ना मी ग्लासाने काढते, तर ग्लास थोडासा असा डुबवला ना आणि वरती काढला की आपोआप पाणी खाली झाले. ग्लास जिंदाबाद. एकदा का किचन साफ झालं ना, खरं तर भांडे पहिला होऊ दे. भांडे पहिला झालं ना तर असं वाटतं की अर्ध काम झालं. हळूहळू कळेलच तुम्हाला काम किती आहे घरामध्ये. पण ठीक आहे, आपलेच घरचं काम आहे, करायला तर पाहिजेलच ना. तुमची भांडे घासायची पद्धत कशी आहे मला सांगाल का? कारण ना मी खूप जणांना ना असं बघितले की पहिला ना ते बेसिनमध्येच एक काढून भांडे घासतात. खूप जणांना सवय, म्हणजे मी खूप यूट्यूब चॅनलसुद्धा बघितलेले आहेत असे की ते बेसिनमध्येच असलेले भांडे असतात ना
ते एक एक वरती काढून पहिला घासतात, मग ते ठेवतात, मग परत त्याच्यातून काढतात आणि परत ते त्याच्यात ठेवतात. ही म्हणजे मी खूप जणांना बघितले असं. आणि अशी जी मी करते अशी सवय कोणाकोणाला हे मला माहीत नाही. जर समजा तुम्ही कोणी बघत असाल ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा, की तुम्ही कुठल्या पद्धतीने भांडी घासता? असं पूर्ण म्हणजे साफ करून भांडी घासता, की एक एक म्हणजे भांडी वरती काढून घासता, की एकसाथ सगळी भांडी घासता आणि मग नंतर म्हणजे गॅसचा ओटा पहिला घासून, एकसाथ भांडी घासून, मग वरती काढणार ते भांडे. म्हणजे वेगवेगळी पद्धत असते कोणाकोणाची. विम बार जिंदाबाद, विम बार जिंदाबाद. लिक्विडने घासला म्हटलं ना तर एक नंबर वाटते. असं वाटते पटापट फेस पण असा येतो ना की पटापट भांडी घासल्यासारखे वाटतात आणि स्वच्छ पण निघतात. मला तर साबणापेक्षा मला ह्याची सवय जास्त झाली आहे आणि हे चांगलं पण आहे ना. झाकण पण लावता येतात, काढता पण येतं, लावता पण येतं. असं तर नाही काही इच्छेने फाडता येईल. पहिला भेटत होतं, पण हे पण भेटतं. फक्त 20 रुपयाला भेटलं मला, 20 रुपयाला. डीमार्टमध्ये व्हीमार्टमध्ये 20 रुपयाला. चला तर आपले भांडे घासायला चालू करूया. सगळी भांडी स्वच्छ झाली की मस्त जरा थोडंसं बरं वाटेल. अजून तर मला मी तर हे किचनच्या वरचं साफ करत आहे. तुम्हाला तर दिसेल, मला लास्टला व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला कळेल की किचनच्या खालीसुद्धा मला साफ करायचं आहे. तर हळूहळू पहिला मी किचनच्या वरचं साफ करते, मग नंतर किचनच्या खालचं साफ करते. म्हणजे किचनच्या एक साईड साफ होऊन जाईल. मग त्याच्यानंतर किचनच्या दुसरी साईड मी साफ करेन. मग तिथे आहे फ्रीज, मग आहे भांड्यांचा रॅक आणि खाली आहे 2-3 डब्बे आणि मग ते भांड्यांचा टब. ह्याला पण व्यवस्थित करावंच लागेल ना. पसारा ठेवून दिला आहे मी. कुठली युनिक बाई आहे काय माहिती मी. हे बघा, जाळी आहे माझ्याकडे. मी नेहमी जाळी लावते, त्याला स्वच्छ धुवून काढते, तरीही पाणी साचतं काय माहिती. तर घासून झालेत म्हणजे भांडे आणि ते पटापट धुवून काढते. मस्त ना, कामच भारी. ही झाली माझी भांडी घासून. अरे थोडीशी भांडी आहेत. ते काय माहिती आहे का, पहिला आपण व्हिडिओ बनवून घेतो, मग त्याच्यानंतर आपण बोलतो. कधी जे नवीन यूट्यूब चॅनल चालू करतात ते गोंधळतात. आता मी तर गोंधळते, माझी इथं स्टार्टिंगच आहे, त्याच्यामुळे मला तर समजतं आहे की मी गोंधळत आहे. हा बघा, हा झाला आहे माझा किचनचा ओटा साफ. आता मी दाखवते तुम्हाला किचनच्या खालचं, ते सुद्धा मला साफ करायचं आहे. नक्की बघा, हे बघा. तर सेकंड पार्ट. बाय.